नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इंग्लिश स्पीकिंग शिकण्याचा सोपा मार्ग ॲप्को अकॅडमी याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अभिनव कोयले सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. मंडळी, इंग्रजी भाषा किती महत्त्वाची आहे हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. इंग्लिश हा विषय आपल्याला अगदी शाळेत असल्यापासून शिकवला जातो, पण तरी बऱ्याच जणांना इंग्लिश बोलायला प्रॉब्लेम होतो. म्हणून ॲप्को इंग्लिश अकॅडमीचे फाउंडर अभिनव कोयले सर अशा लोकांना मदत करतात. सरांच्या इंग्लिश या भाषेच्या अभ्यासाबद्दल बोलावं तितकं कमी आहे. 2008 साली सरांनी कोल्हापूरच्या KIT कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलं. या कॉलेजमधल्या 1000 पेक्षाही अधिक मुलांना सरांनी इंग्रजी अगदी मोफत शिकवलं. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर सरांनी बिट्स पिलानी या कॉलेजमधून MTech केलं. त्यानंतर त्यांनी एक मोठी IT कंपनी जॉईन केली. मात्र त्यांना त्यांचं पॅशन शांत बसू देत नव्हतं, म्हणून त्यांनी IT कंपनीमधला चांगल्या पगाराचा जॉब सोडून सरांनी त्यांच्या पॅशनला फॉलो केलं. सरांनी 2016 मध्ये ॲप्को इंग्लिश अकॅडमी या नावाने पहिली ब्रँच ओपन केली आणि आज सरांच्या या ब्रँचमध्ये 15 शाखांचाही समावेश झालेला आहे. वयाच्या अगदी 25व्या वर्षी सरांनी 4 पुस्तकं लिहिली. IT कंपनीमध्ये काम केल्यामुळे सरांना वेबसाईट आणि ॲप्लिकेशनचं चांगलं नॉलेज आहे. त्यामुळे सरांनी स्वतःच्या ब्रँडची वेबसाईट आणि ॲप स्वतःच डेव्हलप केलाय. सरांनी मागच्या 6 वर्षांमध्ये विविध स्कूल, कॉलेज आणि कंपनीमध्ये जाऊन 100 पेक्षाही जास्त सेमिनार दिलेले आहेत. सरांनी मागच्या 6 वर्षांमध्ये विविध स्कूल, कॉलेज आणि कंपनीमध्ये जाऊन 100हून अधिक सेमिनार तर दिलेच आहेत. त्याचबरोबर वोकॅब्युलरी ही कशी इम्प्रूव्ह करावी, इंग्लिश बोलण्यासाठी इंग्लिश ग्रामर शिकणं गरजेचं आहे का, प्रोनाउन्सिएशन कसं इम्प्रूव्ह करावं, कॉन्फिडन्स कसा वाढवावा, अशा बऱ्याच विषयांवर आज आपण सरांशी चर्चा करणार आहोत. सर, मला उत्सुकता ही आहे की तुमचं संपूर्ण शिक्षण हे मराठी भाषेत झालंय, मात्र तरीही इंग्रजीवरती तुमचं प्रभुत्व आहे. 1 पासून सुरुवात करून आज आपल्या 15 ब्रँचेस देखील आहेत. हा नेमका तुमचा संपूर्ण प्रवास कसा होता? नमस्कार, मी अभिनव कोयले. लातूर या जिल्ह्यामधील बोरो ह्या छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला. माझी स्कूलिंग हे लातूरमध्ये केशवराज स्कूलमध्ये झालं. त्यानंतर मी 11-12 साठी दयान कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. लातूर पॅटर्नबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. सुदैवाने मला खूप चांगले शिक्षक मिळाले, त्यामुळे माझी इंग्लिश ही ऑलरेडी चांगली होती. इंग्लिश हा आवडीचा विषय तर होताच. जेव्हा मी KIT कॉलेजमध्ये गेलो कोल्हापूरला इंजिनिअरिंग करण्यासाठी, तेव्हा मी एक गोष्ट ऑब्झर्व केली. तिथले मुलं टेक्निकली खूप स्ट्रॉंग होते, परंतु इंग्लिश भाषा न येत असल्यामुळे कुठेतरी इंटरव्ह्यूला त्यांना प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे मी विचार केला की आपण या मुलांना इंग्लिश शिकवूया. अगदी हॉस्टेलपासून मी सुरुवात केली होती माझ्या रूममेट्सला इंग्लिश शिकवायला, आणि नंतर कॉलेजनी याची दखल घेतली आणि कॉलेजनी मला सेमिनार हॉल अवेलेबल करून दिला. सेमिनार हॉलमध्ये मी जेव्हा सेकंड इयरला होतो तेव्हा मी फर्स्ट इयरच्या मुलांना इंग्लिश शिकवायचो. 3 वर्षामध्ये मी 1000 पेक्षाही जास्त लोकांना फ्रीमध्ये इंग्लिश शिकवली. त्यानंतर मी MTech पिट्स पिलानी कॉलेजमधून MTech कंप्लीट केले आणि कॅपजेमिनी कंपनी पुण्यामध्ये मी जॉईन केली. पण जेव्हा मी कंपनी जॉईन केली तेव्हा असं नेहमी वाटायचं की मी फक्त स्वतःसाठी जगतोय, जे काही पैसे कमवतोय ते फक्त माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी कमवतोय. त्यामुळे एक एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्यासाठी मी स्वतःचा बिझनेस सुरू करायचं ठरवलं आणि मी पहिली ब्रांच ही घरामध्ये स्टार्ट केली. काही काळानंतर मला लक्षात आलं की मी एकटा फक्त 50 ते 100 लोकांनाच इंग्लिश शिकवू शकतो, आणि जर मला 5 लाख 10 लाख एवढ्या लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर मला ब्रांचेस हे वाढवावे लागतील. एक ब्रांच होती तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा मी ब्रांचेस वाढवायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं की एक सिस्टीम तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा सुरुवातीला डिजिटल मार्केटिंग, लीड जनरेट करणे, काउन्सिलिंग करणे, शिकवणे ही सगळी कामे मी एकटा करायचो. पण जेव्हा मी ब्रांचेस ओपन केल्या तेव्हा मला एका सिस्टीमची गरज आली. त्यामुळे मी एक डिजिटल मार्केटिंग टीम तयार केली, ज्या लीड्स जनरेट करतात आणि त्या लीड्स ज्या आहेत त्या BPO सेंटरला ट्रान्सफर होतात. BPO सेंटरमध्ये जे एम्प्लॉईज आहेत ती काउन्सिलिंग घेतात मुलांची, त्यांना कुठला कोर्स हा सुटेबल आहे ते त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतात. त्यानंतर ती लीड एका मेंटॉरला जाते. मेंटॉर त्यांना स्टुडंट्सला फ्री डेमो सेशन देतो आणि जर डेमो सेशन मुलांना आवडला तर मुलगा ॲडमिशन घेतो. मुलाने ॲडमिशन घेतल्यानंतरही आम्ही त्यांचा कंटिन्यू फॉलोअप घेतो. मुलाचे काही फीडबॅक्स असतील, काही कंप्लेंट्स असतील तर त्या रिझॉल्व्ह करण्यासाठी आम्ही कस्टमर केअर डिपार्टमेंट उभं केलं. तर ही जी सिस्टीम आहे ती उभी करायला मला बरेच वर्ष लागले, पण आज 15 नाही अगदी 150 जरी ब्रांचेस असत्या तरी आमचं कार्य हे प्रॉपर चाललं असतं.
तर सर तुम्ही तुमचा हा संपूर्ण प्रवास आता सांगितला, मात्र ज्यांना इंग्रजी बोलण्याची इच्छा आहे त्यांना नेहमी असा प्रश्न त्यांच्या मनात येत असतो की इंग्रजी बोलायचं आहे तर मग आम्हाला ग्रामर शिकणंही गरजेचं आहे, याविषयी काय सांगाल? ॲक्च्युली हा प्रश्न बरेच लोकांनी मला विचारलेला आहे. एका कार्यक्रमात मी बोलताना असं म्हटलं की इंग्लिश ग्रामर हे महत्त्वाचे आहे. तेव्हा एका स्टुडंटने मला प्रश्न विचारला की सर अगदी वयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी आपण खूप चांगली मराठी बोलत होतो इंग्लिश, तेव्हा आपण मराठी ग्रामर तर शिकलो नव्हतं, तर मग इंग्लिश बोलण्यासाठी इंग्लिश ग्रामर शिकणे हे का गरजेचे आहे? तर तुम्ही थोडासा डिफरन्स लक्षात घ्या की जेव्हा आपण वयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी आपण मराठी बोलत होतो तेव्हा सुरुवात ही अगदी आपण जन्म जेव्हा झाला तेव्हापासून सुरुवात झाली होती. तेव्हापासून आपण आईवडिलांची मराठी ऐकत होतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, सोसायटीतल्या लोकांची आपण मराठी कंटिन्यू ऐकत होतो, म्हणून आपण वयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी मराठी बोलायला लागलो. पण आज ती सिच्युएशन नाही आहे. आज जेव्हा तुम्ही कामासाठी जॉबवर जाता किंवा कॉलेजमध्ये जाता, स्कूलमध्ये जाता, तेव्हा आपण जास्तीत जास्त मराठी ऐकतो. आपली इंग्लिश हे आपण ऐकतच नाही, त्यामुळे आपण इंग्लिशही बोलू शकत नाही. तर त्यासाठी एक आपल्या प्रोसेस थ्रू जावं लागतं. या प्रोसेसमध्ये ग्रामर हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुम्ही एक विचार करा की एक बेसिक मुलगा आहे ज्याला वाक्य बनवताच येत नाही, त्याला माहीतच नाही की वर्बचं कोणतं फॉर्म कधी वापरायचं, कॅन कधी वापरायचं आहे, कुड कधी वापरायचं आहे, तर ऑब्व्हियसली जर याचं नॉलेज नसेल तर तो इंग्लिश बोलू शकणार नाही. पण जर समजा एखादा विद्यार्थी ऑलरेडी इंग्लिश चांगली बोलतोय तर त्याला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे, त्याला कदाचित ग्रामरची गरज नाही लागणार. अगदीच. मात्र व्होकॅब्युलरी जर आपली कमकुवत असेल तर बऱ्याच जणांना इंग्रजी बोलायला प्रॉब्लेम येतो, तर यात आपण स्वतःला कसं इम्प्रूव्ह करू शकतो? ॲक्च्युली याचं उत्तर मी तुम्हाला दिल्यानंतर कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की व्होकॅब्युलरीचा आणि इंग्लिश बोलण्याचा काहीही संबंध नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की व्होकॅब्युलरी माझी कमकुवत आहे म्हणून मला इंग्लिश बोलता येत नाही. समजा मी 10 मिनिट तुम्हाला इंग्लिशमध्ये बोललो तर तुम्हाला ती समजेल की नाही समजणार? डेफिनेटली तुम्हाला ती समजेल. याचा अर्थ काय की मी जे बोलणार आहे ते शब्द तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. प्रॉब्लेम काय आहे, जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता तेव्हा ते शब्द तुम्हाला आठवत नाहीत. प्रॉब्लेम हा आठवण्याचा आहे. प्रॉब्लेम हा व्होकॅब्युलरी कमकुवत आहे याचा नाही आहे. तर तुम्ही जे काही लहानपणी शब्दसाठा तुमचा वाढवलेला आहे, जे काही तुम्ही शब्द शिकलेला आहात तेच तुम्हाला शब्द वापरायचे आहेत आणि त्यासाठी फक्त प्रॅक्टिस हीच गरजेची आहे. त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन कुठलं इंग्लिशचं व्होकॅब्युलरीचं बुक आणण्याची गरज नाही आणि पाठांतर करायची गरज नाही आहे. समजा तुम्ही ग्रामरचं एखादं व्होकॅब्युलरीचं बुक आणलं आणि जर तुम्ही शब्दसाठा वाढवला तर तो तुम्ही वापरला पण पाहिजे. समजा मी 10 शब्द जर पाठ केले, 1 महिन्यानंतर जर मला ते कोणी विचारले तर मला आठवणार नाही, कारण की मी ते वापरच केला नाही आहे. त्यामुळे नवीन शब्दसाठा वाढवण्यापेक्षा जो शब्दसाठा तुमच्याकडे ऑलरेडी आहे त्याचा तुम्ही वापर करा. जर तुम्ही ऑलरेडी का ॲडव्हान्स लेवलला आहात, ऑलरेडी तुम्ही इंग्लिश खूप छान बोलता आणि त्यानंतर तुम्हाला शब्दसाठा वाढवायचा असेल तर नक्कीच तुम्ही व्होकॅब्युलरी वाढवू शकता. अगदीच. आपण नेहमी आपल्या मोठ्यांकडून हे ऐकत असतो की तुला इंग्रजी शिकायचं आहे, तुला छान इंग्लिश बोलायचं आहे, तर तू न्यूजपेपर वाच. न्यूजपेपर वाचशील तर तुला इंग्लिश बोलता येईल. तर हे कितपत खरं आहे? इंग्लिश न्यूजपेपर्स बरेच जण असं सजेस्ट करतात की इंग्लिश न्यूजपेपर वाचल्याने इंग्लिश बोलता येते. प्रत्येक भाषेमध्ये 4 गोष्टी असतात: लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. कुठलीही भाषा बोलण्यासाठी फक्त लिसनिंग ही कामाची असते, रीडिंग आणि रायटिंग नाही. जर तुम्हाला फक्त भाषा बोलायला शिकायची असेल तर तुम्हाला बरेच लोक माहीत असतील की जे कदाचित जास्त एज्युकेटेड नाही आहेत पण ते खूप चांगली इंग्लिश बोलतात. त्यांना कदाचित लिहिता आणि वाचता पण येत नाही पण ते इंग्लिश चांगली बोलू शकतात. इंग्लिश आजचा जो विषय आहे तो इंग्लिश बोलण्याचा विषय आहे. तर फक्त तुम्हाला इंग्लिश बोलायची असेल तर त्यासाठी तुम्हाला न्यूजपेपर वाचण्याची गरज नाही. होतं काय, जेव्हा तुम्ही इंग्लिशचा न्यूजपेपर वाचता तेव्हा एखादा तुम्हाला शब्द कळत नाही तर तुम्ही काय करता, तुम्ही नेक्स्ट लाईनला जाता किंवा तो शब्द तुम्ही इंग्लिश डिक्शनरीमध्ये पाहता आणि त्याचा मराठी अर्थ समजून घेता, पण तो तुम्ही शब्द वापरत नाहीत. त्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही आणि ही एक लेंदी प्रोसिजर आहे. त्यासाठी मी म्हणेल की इंग्लिश न्यूजपेपर वाचण्यापेक्षा ग्रामर शिका आणि ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. अगदीच. मात्र जसं की तुमच्या क्लासमध्ये देखील, अकॅडमीमध्ये देखील आतापर्यंत असे हजारो विद्यार्थी असतील ज्यांना तुम्ही शिकवलेलं आहे, पण ज्या मुलांना क्लास लावणं शक्य नाहीये, अशा मुलांना मग तुम्ही कसं मार्गदर्शन करता? जसं मॅडमनी सांगितलं की पुण्यामध्ये आपल्या 15 ब्रांचेस आहेत. जर जवळ तुमच्या कुठली ब्रांच असेल तर तुम्ही ऑफलाईन क्लास लावू शकता. जर समजा तुम्ही पुण्याच्या बाहेर राहता, महाराष्ट्राच्या बाहेर किंवा अगदी भारताच्या पण बाहेर राहता तर तुम्ही आमचे ऑनलाईन क्लासेसही लावू शकता. जर तुम्हाला आमची फीस अफोर्डेबल नसेल तर मी तुम्हाला काही वेज सांगतो की जे वेज तुम्ही घरी वापरून तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. तुम्ही घरामध्ये समजा तुमचे पॅरेंट्स इंग्लिशमध्ये चांगले बोलत असतील तर तुम्ही पॅरेंट्ससोबत इंग्लिश बोला. तुमची सिस्टर, ब्रदर असेल, फ्रेंड्स असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. इंग्लिश बोलण्याच्या आधी तुम्हाला ग्रामरचं नॉलेज घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बेसिक लेवलला असाल तर नॉलेज कसं घ्यायचं ग्रामरचं? आता रेन अँड मार्टिन वगैरे असे बरेच बुक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, पण ते बुक्स आपल्याला समजत नाहीत. त्यामुळे तुम्ही यूट्यूबवरचे व्हिडिओज बघू शकता. आमच्या यूट्यूब चॅनलला
50,000 पेक्षाही जास्त सबस्क्रायबर आणि 27 लाखांपेक्षाही जास्त लोकांनी आमचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. हे व्हिडिओज तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला ग्रामरचं नॉलेज प्रॉपर मिळेल. ते ग्रामरचं नॉलेज मिळाल्यानंतर तुम्हाला कुणासोबत तरी इंग्लिश बोलायचं आहे. जर तुमचा एखादा साऊथ इंडियन फ्रेंड असेल तर अगदी चांगलं, कारण की साऊथ इंडियन लोकांना आपली भाषा कळत नाही आणि त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. त्यामुळे ऑब्व्हियसली ते लोक आपल्याला इंग्लिशमध्ये बोलतात आणि त्या लोकांशी जर तुम्ही इंग्लिशमध्ये 1 ते 2 महिने जरी बोललात तर तुमची इंग्लिश ही चांगली इम्प्रूव्ह होईल. पुढचा मुद्दा असा आहे की तुम्ही जर घरामध्ये एखादा मिरर असेल तर त्या मिरर समोर तुम्ही उभे राहा आणि स्वतःशी इंग्लिशमध्ये बोला. जर पॉसिबल असेल तर व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, ज्यामध्ये तुम्ही तुमची बॉडी जेस्चर, पोश्चर, बॉडी लँग्वेज हे ऑब्झर्व करू शकता. जर व्हिडिओ रेकॉर्डिंग पॉसिबल नसेल तर ऑडिओ रेकॉर्डिंग करा, ज्यामध्ये तुम्हाला समजेल की तुम्ही किती चुका करता, तुम्ही काय काय फिलर्स वापरता, कितीदा अडखळता. हा तुम्ही उपाय करू शकता. पुढचा तुम्हाला मी उपाय सांगेन की तुम्ही मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकला जात असाल तर तुम्ही इयरफोन घाला आणि स्वतःशी मोठ्याने गप्पा मारा. इयरफोन यासाठी की लोकांना वाटेल तुम्ही कुणाशी तरी फोनवर बोलताय. आता स्वतःची गप्पा काय मारायच्या, गप्पा मोठ्याने का मारायच्यात, कारण की आपली टंग ट्विस्ट झाली पाहिजे. जर तुम्ही फक्त मनात विचार कराल तर फायदा नाही. तर तुम्हाला वेगवेगळे विषय घ्या, जसं की तुमचा आजचा प्लॅन करा, होल डे तुमचा प्लॅन करा मराठीमध्ये. काल तुम्ही काय केलात, उद्या तुम्ही काय करणार आहात, एखाद्या मूव्हीबद्दल तुम्ही बोला, एखाद्या ट्रिपबद्दल तुम्ही बोला आणि स्वतःशी गप्पा मारा. यामुळे तुमची इंग्लिश ही चांगली इम्प्रूव्ह होईल. जर हॉलिवूड मूव्हीज तुम्हाला आवडत असतील तर त्या तुम्ही पहा. आता हॉलिवूड मूव्हीज पाहताना प्रॉब्लेम असा येतो की आपण ऐकतो, मी तुम्हाला जसं सांगितलं की एखादी भाषा बोलण्यासाठी लिसनिंग खूप इम्पॉर्टंट आहे, रीडिंग आणि रायटिंग इम्पॉर्टंट नाही आहे. जर तुम्हाला फक्त ती भाषा बोलायला शिकायची असेल तर तुम्ही जेव्हा हॉलिवूड मूव्हीज पाहता तेव्हा बरेचदा प्रॉब्लेम असा होतो की जे 2 कॅरेक्टर असतात मूव्हीमध्ये ते काय बोलतात हेच आपल्याला समजत नाही. तर अशा वेळी आपण सबटायटलचा यूज करतो. पण जेव्हा आपण सबटायटल चालू करतो तेव्हा प्रॉब्लेम असा आहे की आपण परत सबटायटलकडे लक्ष देतो, म्हणजे परत तुम्ही रीडिंग करताय. तर त्यासाठी VLCचा तुम्ही प्लेअर वापरत असाल तर त्यामध्ये सेटिंगमध्ये एक ऑप्शन आहे, 2 सेकंद तुम्ही सबटायटल पुढे ॲडव्हान्स करू शकता. याने काय होईल की पहिल्यांदा तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा, जर तुम्हाला समजले तर वेल अँड गुड, आणि नाही समजले तर तुम्ही सबटायटल वाचा. तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी बोलण्याचा सोपा मार्ग ॲपको इंग्लिश अकॅडमी आणि या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेऊन तुम्ही देखील अगदी कमी वेळेमध्ये इंग्रजी बोलणं शिकू शकता. याच विषयी आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की मुलांनी क्लास लावल्यानंतर किंवा इंग्लिश ग्रामर येणं किती महत्त्वाचं आहे, त्यासाठी देखील काय करायला हवं. मात्र इंग्लिश स्पीकिंगचे वेगवेगळे क्लास आपल्या आजूबाजूला आहेत. त्या क्लासेसपैकी आपला क्लास हा इतरांपेक्षा वेगळा नेमका कसा आहे, याविषयी काय सांगाल? आजकालचे जे प्रेक्षक आहेत, ऑडियन्स जे आहेत ते खूप हुशार आहेत. अगदी 100 रुपयाची वस्तू पण आपण घेताना गुगलवर आधी त्याचे रिव्ह्यूज चेक करतो. तसं मी तुम्हाला सांगेल की ॲपको इंग्लिश अकॅडमीबद्दल पूर्ण रिसर्च करा. तुम्ही तुम्ही गुगलवर रेटिंग्स चेक करू शकता. 1500 पेक्षाही जास्त लोकांनी आम्हाला 5 आउट ऑफ 5 रेटिंग दिलेली आहे सर्व 15 ब्रांचेसला. यूट्यूब चॅनलवर जसं मी तुम्हाला सांगितलं की 2.7 मिलियनपेक्षाही जास्त लोकांनी आमचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. तुम्ही आमचं इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज, वेबसाईट हे प्रॉपर चेक करू शकता. दुसरा मुद्दा असा आहे की आमच्याकडे जे ट्रेनर्स आहेत ते हायली क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स्ड आहेत. जेव्हा मी ट्रेनर एखादा हायर करतो तेव्हा मिनिमम 10 इयर्सचा त्यांना एक्सपिरियन्स हवा असतो. त्यानंतर मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतो. 10 मध्ये 1 व्यक्ती फक्त सिलेक्ट होतो आणि त्यानंतर त्यांना इन हाऊस ट्रेनिंग आम्ही दिली जाते. पुढचा मुद्दा असा आहे की आम्ही जेव्हा एखाद्या स्टुडंटचं एनरोलमेंट होतो तेव्हा आम्ही त्याला एक फ्री ॲप्लिकेशन देतो. त्याचं लॉग इन डिटेल्स आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो आणि हे जे ॲप आहे ते लाईफ टाईम त्याच्यासोबत असतं, त्या स्टुडंटच्या सोबत असतं. जेव्हा तो कोर्स कंप्लीट करतो तेव्हा त्यांना एक प्रॉपर सर्टिफिकेट मिळतं. जेव्हा एखादा स्टुडंट आमच्याकडे ॲडमिशन घेतो तेव्हा त्याला एक मेंटॉर असाइन होतो आणि मेंटॉर नंतर त्याला ट्रेनर असाइन होतो. जर समजा ट्रेनरचं शिकवण्याची पद्धत नाही आवडली तर तो मेंटॉरला सांगू शकतो की मला ट्रेनर चेंज करून पाहिजे. टोटल आमच्याकडे 40 ट्रेनर्स आहेत. टोटल आमचा जो स्टाफ आहे तो 50 लोकांचा आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. त्यामुळे स्टुडंटला कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो कधीही मेंटॉरला सांगू शकतो. जर मेंटॉरनी प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर आमच्याकडे कस्टमर केअर डिपार्टमेंट आहे, तिथून तुम्ही अगदी माझ्याशी पर्सनल संवाद साधू शकता. त्यामुळे क्वालिटी ट्रेनिंग जी आहे याच्यावर आम्ही खूप जास्त फोकस केलेला आहे. आम्ही जे स्टुडंट्सला मटेरियल प्रोव्हाइड करतो हे मटेरियल आमच्या ट्रेनर्सनीच डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळे एक जेन्युइन आणि अगदी सोप्या भाषेमध्ये आम्ही ते बुक्स लिहिलेले आहेत. मराठी आणि हिंदी या भाषेमध्ये आम्ही प्रत्येक कॉन्सेप्ट एक्सप्लेन केली आहे. जसं तुम्ही मार्केटमध्ये एखादे बुक घेता तेव्हा तुम्हाला इंग्लिश टू इंग्लिश वाचावं लागतं, पण मराठी माणसाचा प्रॉब्लेम काय की त्याला इंग्लिश जास्त समजत नाही. म्हणून आम्ही जे कॉन्सेप्ट्स आहेत इंग्लिशमधल्या ते आम्ही मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये आम्ही एक्सप्लेन केलेलो आहोत. तर हे बुक्स जे आहेत ते आम्ही प्रत्येक स्टुडंटला ॲडमिशन नंतर प्रोव्हाइड करतो.
जर समजा एखाद्या स्टुडंटनी क्लास लावला आणि त्याला क्लास नाही आवडला, तर 3 दिवसाच्या आत जर त्यांनी आम्हाला सांगितलं मेंटॉरला, तर 100% फी सुद्धा आम्ही रिफंड करतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यामुळे मी असं सजेस्ट करेन आमच्या प्रेक्षकांना की तुम्ही ॲप्को इंग्लिश अकॅडमीमध्ये नक्की क्लास लावू शकता. तुम्हाला रिझल्ट हा 100% मिळेल. अगदीच वेगवेगळ्या गोष्टी खरं तर आहेत. स्टुडंटला ज्या अडचणी येतात किंवा त्यांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण आपल्या अकॅडमीमध्ये सोडवत असतो. खरं तर स्पोकन इंग्लिशपेक्षा ॲप्को इंग्लिश अकॅडमी ही इतरांपेक्षा वेगळी का आहे आणि त्याचबरोबर या अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्येही तुम्ही कशा पद्धतीनं काम करता? ॲप्को इंग्लिश अकॅडमी ही फक्त स्पोकन इंग्लिश किंवा इंग्लिश ग्रामर पुरती मर्यादित नाही आहे. बाहेरच्या अब्रॉड जेव्हा जातात लोक जॉब करण्यासाठी किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी, तेव्हा बऱ्याच एक्झाम्सबद्दल तुम्ही ऐकलं असेल. IELTS आहे, SELPIP आहे, OET आहे, त्यानंतर TOEFL एक्झाम आहे. तर याही एक्झामचं प्रिपरेशन आम्ही ॲप्को इंग्लिश अकॅडमीमध्ये करून घेतो. IELTSसाठी आम्ही IDP सोबत IDPचे आम्ही नोडल पार्टनर आहेत. आमचे जे ट्रेनर्स आहेत ते ब्रिटिश कौन्सिल सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत. त्यानंतर आमचा थर्ड व्हर्टिकल जो आहे तो सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्स हा मोस्टली प्रोफेशनल लोकांसाठी आहे, जे IT कंपनीजमध्ये काम करतात, जे बिझनेसमन आहेत. पण ॲक्च्युली हा कोर्स तर प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. सॉफ्ट स्किल्समध्ये आम्ही टाईम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, टीम वर्क, लिडरशिप क्वालिटी, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, टेलिफोनिक एटिकेट्स अशा बरेच 15पेक्षाही जास्त मॉड्यूल्स आमच्याकडे सॉफ्ट स्किल्समध्ये आहेत. त्याचे 22 सेशन्स आहेत आणि याचा हा 1 मंथचा सेपरेट कोर्स आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही स्पोकन इंग्लिशचा कोर्स लावता तेव्हा त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर आधी शिकवले जाते. त्यानंतर स्पोकन इंग्लिशच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज घेतात, जसं ग्रुप डिस्कशन असेल, डिबेट आहे, डायलॉग कॉन्व्हर्सेशन आहे, मोनोलॉग आहे, पिक्चरल डिस्क्रिप्शन्स आहे. त्यामध्येही तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होतेच, पब्लिक स्पीकिंग होते. पण जर सेपरेट तुम्हाला सॉफ्ट स्किल्सच कोर्स लावायचा असेल, तुमची ऑलरेडी इंग्लिश खूप चांगली आहे, पण तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल, तर आमच्याकडे सॉफ्ट स्किल हा पण कोर्स अवेलेबल आहे. त्याची कॉस्ट फक्त 3500 आहे. 1 मंथचा तो कोर्स आहे. आणि जर तुम्ही स्पोकन इंग्लिशचा कोर्स लावला तर त्याची कॉस्ट 4500 आहे आणि तो 3 महिन्याचा कोर्स आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईनची फीस आपली सेमच आहे. थँक्यू. ॲप्को इंग्लिश अकॅडमीबद्दल सर तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती देतायत आणि ज्यांना खरंच इंग्रजी बोलायचं आहे किंवा इंग्लिश बोलल्यानंतर त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये बदल होणार आहे, त्यांना आता उत्सुकता ही आहे की आम्हाला क्लास जॉईन करायचा आहे, सर आम्हाला तुमच्याकडे ॲडमिशन घ्यायचं आहे. तर ती प्रोसेस नेमकी कशी आहे? आता स्क्रीनवर तुम्हाला काही नंबर्स मिळत असतील, दिसत असतील, तर त्या नंबरला तुम्ही कॉल करा. आमचे जे काउन्सिलर आहेत ते तुमची काउन्सिलिंग घेतील. काउन्सिलिंगसाठी कुठलीही फीस आम्ही चार्ज करत नाही. त्यानंतर तुमची एन्क्वायरी मी ऑलरेडी सांगितलं की तुमची एन्क्वायरी ही मेंटॉरला असाईन होते. मेंटॉर तुम्हाला 1 तासाचा फ्री डेमो सेशन देतो. त्याचीही आम्ही कुठली फी घेत नाही. जर तुम्हाला डेमो आवडला तर त्यानंतर तुम्ही फीस पे करून ॲडमिशनची प्रोसेस कंप्लीट करा. त्यानंतर तुम्हाला एक ट्रेनर असाईन होतो, जो ट्रेनर तुम्हाला 3 महिने पुढचे शिकवणार आहे. त्या 3 मध्ये आपली बेसिक लेवल, इंटरमिजिएट लेवल आणि ॲडव्हान्स लेवल अशा 3 लेवल्स असतात. हा कोर्स संपल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं आणि जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता तुम्हाला इमिडिएटली आमच्या ॲपचा ॲक्सेस मिळतो. आणि जर तुम्ही ऑफलाईन कोर्स लावला तर तुम्हाला एक बुकचा सेट मिळतो, ज्यामध्ये 4 बुक्स आणि एक डायरी आहे. वोकॅब्युलरी बुक, टेस्ट सीरीज बुक, ग्रामर बुक आणि कॉन्व्हर्सेशन बुक असे 4 बुक्स आम्ही स्वतः तयार केलेले आहेत. जर तुम्ही ऑनलाईन कोर्स लावला तर तुम्हाला बुक्स मिळत नाहीत, पण तुम्हाला एक सॉफ्ट कॉपी मिळते ॲपच्या द्वारे. अगदीच सर, असं म्हणतात की शिक्षणाला हे वयाचं बंधन नसतं. ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या हाऊसवाईफ आहेत आपण असं म्हणू शकतो की त्यांना देखील इंग्रजी बोलायचं आहे, त्यांनाही स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. तर याच्यामध्ये काही वयोमर्यादा आहे का? ज्या स्त्रिया घरी आहेत त्या ॲडमिशन घेऊ शकतात का? किंवा ज्येष्ठ नागरिकांना समजा इंग्रजी बोलायचं असेल तर ते देखील आपल्या इथे ॲडमिशन घेऊ शकतात का? इंग्लिश भाषा शिकण्यासाठी कुठल्याही वयाची गरज नाही. तुम्ही अगदी कॉलेजचे स्टुडंट असाल किंवा हाऊसवाईफ आहात, प्रोफेशनल आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक असेल, ज्यांची इच्छा आहे इंग्लिश शिकण्याची तो विद्यार्थी इंग्लिश शिकू शकतो. अगदीच. आणि जसं तुम्ही म्हणालात की आता आपल्या 15 ब्रँचेस आहेत, तर या ब्रँचेस बद्दलही काय सांगाल, जे विद्यार्थी आता आपल्याला पाहतायत, आणि या बॅचेस नेमक्या कधी चालू होतात की मुलं तिकडे येऊन ॲडमिशन घेऊ शकतात? पुण्यामध्ये आपले कर्वेनगर या ठिकाणी हेड ऑफिस आहे. तर कर्वेनगरला आमचे 4 ऑफिसेस आहेत, त्यामुळे बॅचेस ह्या कंटिन्यू सुरुवात होतात, कारण की आमच्या एका सेंटरला 3 ते 4 ट्रेनर्स काम करतात. तर ओव्हरऑल मी तुम्ही जसं सांगितलं की 40 ट्रेनर्स आहेत आणि मोर दॅन 200 आमच्या बॅचेस सध्या चालू आहेत. 4000 पेक्षाही जास्त मुलं आमच्याकडे सध्या शिकत आहेत. त्यामुळे बॅचेसचा कधी प्रॉब्लेम येत नाही. जेव्हा तुम्ही कॉल कराल किंवा नेक्स्ट बॅच कदाचित नेक्स्ट डेलाही मिळू शकेल किंवा 2 ते 3 दिवसानंतरही मिळू शकेल. अगदीच. सर, जसं मी सुरुवातीला म्हणाले की तुम्ही कोल्हापूरवरून आला आहात आणि तुमचं संपूर्ण शिक्षण मराठीतून झालंय, मात्र
आता तुम्ही इतक्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलायला शिकवतायत आणि तो कॉन्फिडन्स देतायत। जे विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात आणि त्यांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करायचं असतं, मुंबईत यायचं असतं किंवा परदेशात जायचं असतं, तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आदर्श आहात असतं। त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना काय सांगाल? तुम्ही करू शकता तर अर्थात ते विद्यार्थीही करू शकतात। मीही ॲक्च्युली एक मराठी मुलगा आहे, मराठी माध्यमातून मी पण शिक्षण घेतलेलं आहे। बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर तुम्ही एमटेक केलात, बी म्हणजे इंजिनिअरिंग कंप्लीट केलात आणि तुम्ही अचानक या क्षेत्रात कसे वळालात? तर इंग्लिश ही काही फार अवघड गोष्ट नाहीये। तुम्ही जर पाहिलं ना मराठीमध्ये खूप अवघड आहे, काना, मात्रा, वेलांटी, उकार बऱ्याच गोष्टी आहेत। इंग्लिशमध्ये तर काहीच नाहीये। ही एक स्ट्रक्चर्ड लँग्वेज आहे। जर तुम्हाला कॉन्सेप्ट समजल्या तर तुम्ही कधीही इंग्लिशमध्ये खूप छान पद्धतीने बोलू शकाल। त्यामुळे कॉन्फिडन्स मनात ठेवा आणि तुम्ही 100% क्लास लावा। ही माझी गॅरंटी असेल की आपल्या महाराष्ट्रातला, मग तो मराठवाड्यातला मुलगा असेल, विदर्भातला मुलगा असेल की कुठलाही, सगळ्यात जास्त आम्हाला इन्क्वायरीज तर विदर्भातून आणि मराठवाड्यातून येतात। त्यामुळे तुम्ही कुठलाही असाल तुमची इंग्लिश ही इम्प्रूव्ह होणार, ही आमची गॅरंटी आहे। तर जसं आता सरांनी सांगितलं, इंग्रजी बोलायचं असेल तर इंग्रजीला आता घाबरण्याची गरज नाहीये, कारण की ॲप्को इंग्लिश अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही इंग्रजी बोलणं नक्कीच शिकू शकता। सर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही त्या आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलात। धन्यवाद। त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया नव्या विषयासह। तोपर्यंत नमस्कार।